राम राम मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कारण आता तुम्हाला जर माहिती आहे, मागच्या ब्लॉगमध्ये मी होतो बेंगलोरला खाली करायला. संध्याकाळी माझी गाडी खाली होती. आम्ही चहा बी मारतो 3 वाजता. आता संध्याकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. आणि आता आम्ही बनवली खिचडी त्या डब्यावाल्याच्या मामाच्या गाडीत. त्या गाडीत खिचडी बनवते 11:30ला. तिथून इन्व्हेंटरी खुलल्यावर आम्ही निवांत निघावं म्हणलं, ट्रॅफिक कमी लागन. पण हे बघा ट्रॅफिक कसं काय लागलं मित्रांनो. आलेलो आहे बेंगलोर सिटीमध्ये, मरणाचं ट्रॅफिक लागलं आहे मित्रांनो. पुढं जाऊन कळतं की तिथं एक गाडी पेटलेली असते, पण पेटल्यामुळे ती ट्रॅफिक झालेलं आहे रात्रीचं. मग साधारण आता मित्रांनो वाजल्यात रात्रीच्या 2:30 वाजता मी हासन रोडच्या दुसऱ्या टोल नाक्यावर आलेलो आहे. आणि भावांना आता लई झोप आलेली मला. काय नाही, आता इथंच टोल नाका पास करून साईडला वाढणार आहे आणि इथंच झोपणार आहे. इथं पहिले बी झोपलेलं, काय चोऱ्या मारे टेन्शन नाही, काय नाही, अडचण नाही. इथंच साईडला उडतो आणि बघतो आता सकाळ उठूनच मित्रांनो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी उठतो, उठल्याच ब्लॉगची शूटिंग चालू करतो, कारण आठवण आली आपल्याला, चला शूटिंग चालू करायची. आता धंदाच काय नाही बघा, गाडीवर एवढंच काम आहे मला, गाडी चालवणे शूट ब्लॉग बनवणे. तर मित्रांनो उठतो, उठल्यानंतर बघा आता ब्रश करायला घेतो हातात, लगेच ब्रश करीतो नंतर. आणि ब्रश करून झाल्यानंतर जातोय चहा प्यायसाठी. चहा प्यायला गेल्यावर ही डॉगी येऊन बसते माझ्या शेजारी. मग काय, त्याला बी एक बिस्किट टाकतो आणि मी एक बिस्किट खातो आणि मोठं बिस्किट खाऊन निघतो. मग इथून जायचं आता मला केअरपेटसाठी, नारळ लोडिंगला. तर मित्रांनो 11:30 वाजले, दुपारच्या 12 वाजत आले असते. साधारण 12 वाजता मी येतो, गाडी रिवर्स लावतो आणि पप्पू मानेच्या गाडीत बसतोय. हे बघा माने पाटील कमीत कमी इथं 5 दिवस झालं, 5-6 दिवस झालं मुक्काम ठोकलाय ह्यांनी, मुक्काम टाकलाय. मग आम्ही 4 वाजता आमचा प्लॅन ठरतो, चला गोबी मंचुरियन काहीतरी टाइमपास करून येऊ. जातो बस स्टँडकडे केअरपेटमध्ये, गोबी मंचुरियन खाऊन येतो. आल्यानंतर महेशराज येतात, बाळासाहेबांना सोडवाय गेलेले असतात ते रात्रीचे. ते योगी शेठच्या फॉर्च्युनरमध्ये बसून येतात. त्यांची गाडी भरलेली बघा, आता पॅक केलेली आम्ही दोघांनी. महेश पाटील काय हात करतात बघा, कसं काय बरं आहे का. महेश पाटील निघतात. मग ते गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला चहा बी पाजलेला असतोय, पण आम्ही मग 7 वाजता निघतोय गाड्यांच्या बाहेर, आपल्या आपल्या गाड्या सोडून निघतोय. आणि आता जायचं आहे आम्हाला परत चहा प्यायला, कारण चहाचा टायमिंग झालेला आहे मित्रांनो. 7 वाजता आम्ही चहा प्यायला गेलो. भागवत मामा बी येते, चला भागवत मामा तुम्हाला चहा पाजतो म्हणलं. भागवत मामा बी येते, मग आमच्याबरोबर चहा पितात. आम्ही मस्त चहा मारतो, कारण हे आमचं डेलीचंच आहे. काय नाही इथं कामच काय नाही, चहा मारायचा आणि निवांत आराम करायचा, कारण ऑर्डर काही येत नाही 2-3 दिवस. मग आम्ही संध्याकाळी 9 वाजता जातो, पप्पू माने, मी आणि माने आप्पा रामदास हॉटेलला जेवायला. हे बघा चपाती बिपाती सांगितलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो उठतो, आंघोळ बिंघोळ करतो फ्रेश मूडमध्ये आणि जायचं आहे बघा आता नाश्ता करायला. मग आम्ही उतरतोय गाडीच्या खाली, तुम्हाला दाखवतो गाड्या कशा कशा लावल्यात मित्रांनो. हे बघा मागं माझी गाडी, पॅन्ट वाळती, माझे कपडे बिपडे धुवून टाकलेत आज मी. आणि काय थंडीचं लय, आंघोळ करायला यायची व सर्दी बिर्दी म्हणून जास्त नाही. आज आंघोळ बिंघोळ मारली, कपडे धुवून फ्रेश आहे. हे बघा माझी गाडी इथं लावली, पप्पू मानेच तिथं. मग आमचा नंतर प्लॅन बदलला, आम्ही चहा पितो आणि जातो बाजारात, कारण आज आहे केअरपेटचा बाजार. आज आहे केअरपेटचा बाजार असल्यामुळं आमचा मेथी मसाला बनवायचा प्लॅन ठरतोय. चांगली फ्रेश मेथी आलेली बघितली असते आम्ही चहा प्यायला जातानीच. मग इथं येतो किराणा मालाच्या या दुकानात, हे बघा इथून माल घेतो आणि माल घेऊन आम्ही घेऊन तो मेथी. नंतर हे बघा मेथी बिथी घेऊन आलेलो आहे, पेंड्या 5-4 पेंड्या घेऊन आलेलो आहे मेथीच्या. 3 जण आहेत खायला. आटा बिटा सगळं कांदा बिंदा घेऊन आलेलो आहे, भात टाकला शिजायला आणि आम्ही सोलतोय आता मेथी. तसं आराम करतो दिवसभर, थांबतो नाही. संध्याकाळी येतो बघा, तोवर अन्न आलेलं असतंय. हे अन्न आहे बघा मागचं पाठीमागचं, त्याच्यासाठी सेन्सोडाईन ब्रश आणि आम्हाला आणली मच्छर नाही चावायची ओडोमॉसची क्रीम. नंतर आम्ही जेवण बिवण करतो बघा. आप्पा काय पोट बिघडल्यामुळे येत नाही जेवायला. अण्णा, आम्ही आणि पप्पू माने आम्ही 3 जण जेवण करतो. चपात्या बिपात्या दुपारच्याच बनवलेल्या शिल्लक होत्या, काय नाही निवांत बेत चलतो आमचा आणि वडतो आम्ही चपात्यानं. हे कुच करून हाणल्याच्या नंतर काय आरामच करायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, अण्णा फोन करून बोलवतो, चल बाबा ना आपल्याला उचलायचंय मुंडकं. हे बघा भारत बसलेला आहे, भारत बी आलेला आहे आज सकाळच. आणि हे मुंडकं अण्णाच्या गाडीचं उचललेलं आहे. हे बघा ऑइल चेक करायचं असते, आणि मला बी शर्ट काढून मला बी थोडं काम लावतंय अण्णा. काय नाही, मग आता ऑइल बिल टाकलं मित्रांनो. हे बघा झालेलं ऑइल टाकून अण्णाचं घ्यायचं आता मुंडकं खाली. मग आम्ही मुंडकं खाली घेतल्यानंतर फ्रेश होतो, हातपाय तोंड धुवून फ्रेश होऊन आल्यानंतर आम्ही जातो चहा प्यायला. तिथं अण्णा म्हणतो चला आता नाश्ताच करू. मग नाश्ता केला आम्ही सगळ्यांनी मित्रांनो. मी काय इडली न राईस खाल्लेला आहे आणि अण्णांनी राईस आणि ती. तर संध्याकाळच्या वाजता 3 रघुशेठ आलेला असते किकिरीवरनं केअरपेटमध्ये. ही आमची किकिरीची पार्टी आहे बघा. त्यांच्यासोबत त्यांनी बी व्हिडिओ बघितलेला असतं एक बार, म्हणून ते म्हणतात व्हिडिओ तुम बनाते घ्या, हम बनाते ना, म्हणलं क्यों नाही बनाएंगे. आणि मग त्यांचं बी घेतो शूटिंगमध्ये.
तेव्हा इकडे येतोय ईशाला आलेला असते, ते बसलेलं असते गाडीतच. मग ईशाला ना आम्ही परत जातोय पप्पू मानेला घालवाय, कारण आज पप्पू मानेची गाडी भरलेली. तर पप्पू मानेला घालून आल्यानंतर ईशाला म्हणतोय आम्ही हाणतो चिया पिऊन झालेला आहे, आता म्हणतो हाणतो नारळ. हे बघा नारळ कसं हाणतं ईशाल. संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत 9 मित्रांनो. जातो आम्ही जेवायला गेल्यानंतर काय रोटी, तंदूर रोटी भेटते इथं हॉटेलला. तंदूर रोटी आणि डाळ तडका आणि ही सांगितलेलं आहे भेंडी फ्राय. तर मस्त दणकून जेवण हाणतो मित्रांनो. आणि काय नाही करायचं आहे आज पण आरामच, कारण माझ्या गाडीला नाही ऑर्डर. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो की ब्रश घेतोय हातात आणि चव्हाण मावा आलेला असते. चल विभागा ना येऊ गिरीस मारून म्हणतोय चल आपल्या गाडीत. मग आम्ही जातोय चव्हाण मावाच्या गाडीची शूटिंग. हे बघा कस काय बनली गाडी, रेडीमेड फेडियम जगमगच का नाही मित्रांनो. आणि मग बसतो मी चव्हाण मामाच्या गाडीत आणि जातो वरती गिरीस मारायला. हे बघा गिरीस मारायला गेल्यानंतर त्या गाड्याचं गिरीस संपलेलं असते. त्या पलीकडच्या डरमातनं उचलून टाकीत येते गिरीस. आता बसवते झाकान चांगलं दाबून बसव रे बुवा, इयर नको राहू देऊ, नाही तर आमच्या गिरीसमध्ये की सगळा इयर शिरण पिनांनी. आणि मग काय बसवते ते झाकान बेकान आणि पुढं जाऊन लावतोय मशीन. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता हे बघा लावलं मशीन आणि आता करतोय गिरीस मारायला चालू. मग चव्हाण माझ्या गिरीस मारल्याच्या नंतर आम्ही येतोय गाडीला. गिरीस मारल्याच्या नंतर मला संदीपा घेऊन जातं योगी शेठच्या घरी. तिथे गेल्यानंतर हे बघा त्यांचं कुत्रं कसं काय डॉगी, लयच भारी कुत्रं वाढलं. मी बी वाढलं त्याला. मग मस्तपैकी बघा कसं शिफ्टी हली होते. नादच करायचा नाही बरं या डॉगीचा. चांगलं रमलं होतं. मग येताना जरा घेतो शूटिंग. लयच फ्रेश मूड वाटतंय. इकडं लयच करामतंय मैसूर साईडला, नारळाचे झाडं हेन. नादच करायचा नाही बरं. उन्हाळ्यात सुद्धा असंच वातावरण असतं इकडे, हिरवंगार राहतंय सगळं. मस्त लाईन वाटते त्याच्यामुळं. संदीपाला म्हणलं आता तू गाडी चालव बाबा, मी घेतो जरा शूटिंग. मी बसतो मागं, हे शूटिंग घेतो नारळाच्या झाडांचे. बघा कस काय नारळ आहे, सगळे नारळाच्या झाडं ऊसाचे रानच आहे. काय नाही मित्रांनो, मग जातो या गाडीतून आराम करायचंच काम आहे आता. निवांत पडलेला असतो बघा आराम करीत, कारण नाश्ता केलेला आहे सकाळीच आम्ही दणकून. मग मित्रांनो आता वाजलेत किमान 4:30 आणि 4:30 वाजता आपाची गाडी भरती. आणि आपाची गाडी भरण्यात आणि बांधण्यात वाजतात 5 वाजता आम्ही जातो चिया प्यायला मित्रांनो. आता मग आपण चिया पाजल्याच नंतर मित्रांनो 9 वाजतात. इथं 9 वाजता आम्ही विशाल जातोय जेवायला. हे बघा लय मोठा पाऊस झालेला आहे, कसं वाहतंय रस्त्याच्या कडनी पाणी खळा 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 खळा. आणि आम्ही पावसामुळे जरा लेट बी झालेलं आहे जेवायला आल्यानंतर आम्ही सांगतोय डाळ तडका विशाल आणि मी जेवतोय तंदूर रोटी, डाळ तडका आणि राईस सांगतो नंतर. आणि जेवण केल्यानंतर गाडीमध्ये येतोय आणि झोपतोय. नुसतं आराम खायचं आणि झोप. जेवण करून मित्रांनो गाडीमध्ये आलोय. आता काय नाही झोपायचं. हे बघा मागं उशी रग हातरून ओके मध्ये बिछाना रेडी आहे. काय नाही मित्रांनो, फक्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो.